महिला सरपंच पत्नीने आमसभेत घातला गोंधळ। सरपंचाच्या पतीचा हा नेहमीचाच प्रकार असल्याचे विरोधी सदस्यांचे म्हणणे। धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर ग्रामपंचायत ही नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणावरून चर्चेत असते। या चर्चेमागे सरपंचपती दिवाकर ठाकरे यांची ग्रामपंचायतच्या कामात विनाकारण ढवळाढवळ ही त्यामागील मुख्य कारण असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। 23 मे रोजी सदर ग्रामपंचायत मध्ये आमसभेचे आयोजन करण्यात आले होते। सभा चालू असताना ग्रामपंचायत सदस्या सौ भारती सुटे यांनी आमसभा मासिक मीटिंग मध्ये ठरवता येत नाही काय असे सहज विचारले असता सरपंचपती दिवाकर ठाकरे यांनी त्यांच्याशी वाद घातला। उपस्थित सदस्यांनी सभेच्या रजिस्टरवर सह्या करण्यासाठी रजिस्टर मागितले असता ते दिले नाही आणि सभा तहकूब करण्यात येत असल्याचे सांगितले असे भारती सुटे यांनी सांगितले। याबाबत ग्रामपंचायत सदस्यांनी गट विकास अधिकाऱ्यांकडे तक्रार करत न्यायाची आणि कार्यवाहीची मागणी केली आहे। मी ग्रामसभेमध्ये गेली असता सदस्य या नात्याने मी ग्रामसभेमध्ये सचिवाला प्रश्न विचारला आणि तेव्हा असेही म्हटले की साहेब मला सरपंचाला न प्रश्न विचारता तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की बा जी ग्रामसभेची तारीख राहते ती आपण मासिक मीटिंगमध्ये नाही ठरवू शकत का सर्व सदस्यांना विचारून, याचं उत्तर मला तुम्ही द्यावं। तर ते ग्रामसेवकांनी उत्तर न देता तिथे एकदम सरपंचाचे मिस्टर आले आणि तेच मला म्हणायला लागले की तुला काय समजते आणि थोडेसे म्हणजे अशा अरेरावीच्या भाषेत आणि अरेरावीच्या भाषेत बोलायला लागले। तिथे सरपंच असताना त्यांच्या मिस्टरांचा तिथे हस्तक्षेप झाला आणि असा वारंवार हस्तक्षेप माझ्या वार्डात पण बरेचदा झालेला आहे, कामात पण झालेला आहे आणि तिथे सरपंच असताना त्या काहीच न बोलता त्यांचे मिस्टरच बोलले आणि त्यातल्या त्यात आम्ही सह्या करायला हजेरी बुक मागितलं तिथे ग्रामसभेचं, तर आम्हाला सह्या पण न करू देता त्यांनी एकदम सह्या म्हणजे कोरम पूर्ण न झाला म्हणून त्यांनी ते बुक वगैरे आवरून घेतला आणि सभा तहकूब केली।